आणि आज मुंबई पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। विजेत्यांसाठी माडाच्या घरांचा ताबा घेण्याची क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया वेगवान आणि सोपी होणार। 3 महिन्यांमध्ये मुंबई मंडळाने विजेत्यांना 2150 घरांचा ताबा दिला। स्मार्ट वीज मीटरच्या ग्राहकांना शॉक। स्मार्ट मीटरच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारणार। केंद्र सरकारच्या अटींचा ग्राहकांना फटका, तर अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कडून हे मीटर बसवले जाणार। लसणाच्या दरामधील चढ उतार सुरूच। 230-370 रुपये किलोचा भाव। मंगळवारी 140 ते 280 रुपयांवर किरकोळ मार्केटमध्ये लसणाला 400 ते 500 रुपये भाव। ठाण्यामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका। पुणे पोलीस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या होणार। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड। सराई ड्रग्ज पेडलर, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईचा धडाका। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शिवनेरी रथाचा जल्लोषामध्ये स्वागत। 4 दिवसांचा प्रवास करून यात्रा रायगडावर पोहोचणार। पुणे जिल्ह्यातील शिवप्रेमी यामध्ये सहभागी। पुण्याच्या चाकणमधील खराबवाडीमध्ये पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं। गटाराचं सांडपाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे रहिवाशांना त्रास। मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांच्या समस्यांबाबत तक्रारी करूनही ठोस तोडगा काढण्यात येत नसल्यामुळे केंद्रीय मार्डकडून संप। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या बीएमसी मार्डने या संपात सहभागी न होण्याचा घेतला निर्णय। मुंबईकरांना दिलासा।